नमस्कार. सांगा आपलं नाव काय? निलेश पांडुरंग पाटील, कुठलं गाव? वाळवा शिरगाव. काय काम करता? कृषी व्यवसाय कुठं आहे ते? शिरगावमध्ये. बरं, हे ठिकाण कुठलं आहे? शिरगाव इस्लामपूर वाळवा शिरगाव. नाही नाही, हे आमचं हे ठिकाण कुठलं आहे? हे शिवशंभू व्यसनमुक्ती केंद्र वारणानगर. वारणानगर. कशासाठी इथं आला होता? व्यसनमुक्ती होण्यासाठी. किती दिवसापूर्वी आला होता? आलो तो एक दोन महिने झाले. बरं, आला त्यावेळेला तुमची काय परिस्थिती होती? जरा कंडिशन बेकार होती. म्हणजे काय होती तरी? व्यसनाचा नाद लई लागला होता. त्याच्यामुळे त्रास काय होत होता? उलट्या वगैरे, कावीळ, उलट्या आणि काय? विकनेसपणा, हां. अशा गोष्टी होत्या. मग उपचार झाले काय ते व्यवस्थित? झाले व्यवस्थित झाले. जेवण आहे का व्यवस्थित? जेवण व्यवस्थित, वेळच्या जेवण, नाश्ता. काय वजन वाढले? वजन वाढले, फरक पडला, तब्येतीत फरक पडला. पुन्हा जे मेडिटेशन होतं त्यात बौद्धिक क्षमतेत सुद्धा फरक पडला. विचारामध्ये फरक पडला? विचारामध्ये फरक पडला. चुकीची वागणूक काय दिली का इथं? नाही, जे व्यवस्थित आहे ना? ते करेक्ट आहे. आमच्या केंद्राबद्दल काय इतर लोकांना सांगाल? म्हणजे जे व्यसनी लोक आहेत त्यांनी इथे जरूर यावं. इथं काय कशाचं तंबाखू द्यायची, पुन्हा हे घ्यायचं असं काही नाही. जे काय असेल ते नियमाप्रमाणे नियमावली आहेत त्या पद्धतीने वागणूक दिली जाते. चुकेल तिथं शिक्षा दिली जाते. आणि जे चांगले आहेत त्यांना चांगलीच वागणूक आहे. आणि जे आगाऊपणा करतात त्यांना शिक्षेस पात्र धरलं जातं. बरं, तिथे शिक्षा देणे योग्य आहे का अयोग्य आहे? योग्य आहे. बरं, त्या शिक्षण त्या लोकांच्यामुळे इतर लोकांच्यावर परिणाम होतो ते तुम्ही आता काल पण अनुभवलेलं आहे, बघितलेलं आहे. बरं, तर तुमचं काय म्हणजे एकंदरीत तुमचं आमच्याबद्दल मत काय आहे? चांगलं आहे. बरं, तुम्ही इतर लोक जे आहे ते सत्य. बरोबर, दिखाव काही नाही. दिखावा नाही. तुम्हाला ज्या काही चांगल्या गोष्टी उपचार वेळेवर केले जातात का दुर्लक्ष काय केलं जातं उपचाराकडे? नाही, उपचाराकडे दुर्लक्ष अजिबात नाही. जास्त करून फोकस केला जातो. असे पेशंट तुम्ही बघितलेत? बघितले. म्हणजे काय प्रॉब्लेमॅटिक असणाऱ्या पेशंटला पटकन उपचार केले जातात. तुमच्यावर काय दुर्लक्ष केलं होतं काय? नाही, दुर्लक्ष अजिबात नाही ना? एकंदरीत तुम्ही खुश आहे का? बरं, मग हा व्हिडिओ आमच्या संस्थेच्या वेबसाईटवरती अपलोड केला तर तुमची काय ऑब्जेक्शन राहील काय? नाही, करू शकतो आम्ही. जेव्हा तुमचा हा व्हिडिओ बघून एखादा व्यक्ती सुधारला तर ते पुण्याचंच काम आहे. तर तुमच्या भावी आयुष्यासाठी, निर्व्यसनी शरीरासाठी आमच्या ह्या शिवशंभू व्यसनमुक्ती केंद्राकडून शिवशंभू शुभेच्छा. धन्यवाद.